आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय कबीर परमेश्वरजी यांची काल सोबत वार्ता। आता आपण काल ब्रह्मच्या लोकामध्ये राहत आहोत। आत्म्यावर स्थूल इत्यादी शरीर चढवून काल याने जीव बनवले आहेत। याने जीवाला भ्रमित केले आहे। पूर्ण परमात्मा जो आत्म्याचा जनक आहे त्यालाच विसरायला लावले आहे। स्वतःला परमात्मा सिद्ध केले आहे। हा परमात्म्याचा अंश जीवात्म्याला त्रास देतो जेणेकरून परमात्मा दुःखी व्हावे। हाच मनरूपात प्रत्येक आत्म्यासोबत राहतो, चूक करवतो, दंड जीवात्मा भोगतो। जसे दारू इत्यादी नशेचे व्यसन लावणे, बलात्कार करवणे आणि इतर पाप करवणे हे मनाच्या प्रेरणेने काल करवतो। जेव्हा आपण लेखक म्हणजे संत रामपालदास यांच्याकडून दीक्षा घ्याल तेव्हा हा सरळ चालेल, कारण की जीवात्मा सोबत परमात्म्याची शक्ती राहते। तत्वज्ञानामुळे आत्मा विवेकी होतो। परमात्मा यांच्या शक्तीमुळे आत्मा दृढ होतो। काल ब्रह्म केवळ कबीर परमात्मा यांनाच घाबरतो। संत गरीबदासजी यांनी म्हटले आहे, काल डरे करतार से जय 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 जगदीश, जोरा जोड़ी झाड़ता पगरज डारे शीश। गरीब काल जो पीसे पीसना, जोरा है पनिहार, ये दो असल मजदूर है सतगुरु कबीर के दरबार। भावार्थ स्पष्ट आहे। परमात्मा कबीरजी आपल्या आत्म्याला काल जाळ्यातून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत। काल ब्रह्म अडकवण्याचा प्रयत्न करतो। पुढील प्रकरणात प्रत्यक्ष प्रमाण आहे। जेव्हा परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आणि आपल्या लोकामध्ये विश्राम करू लागले, त्यानंतर आपण सर्व काल याच्या ब्रह्मांडांमध्ये राहून आपले केलेले कर्मदंड भोगू लागलो आणि खूप दुःखी राहू लागलो। सुख व शांतीच्या शोधामध्ये भटकू लागलो आणि आपल्याला आपले स्वतःचे घर सतलोकाची आठवण सतावू लागली। तसेच तेथे जाण्याकरिता भक्ती प्रारंभ केली। कोणी चारही वेद कंठस्थ केले तर कोणी उग्र तप करू लागला आणि हवन यज्ञ, ध्यान, समाधी इत्यादी क्रिया प्रारंभ केल्या। परंतु आपल्या स्वतःच्या घरी सतलोकात जाऊ शकलो नाही, कारण उपरोक्त क्रिया केल्याने पुढील जन्मात चांगले समृद्ध जीवन प्राप्त होऊन जसे राजा, महाराजा, मोठा व्यापारी, अधिकारी, देव, महादेव, स्वर्ग, महास्वर्ग इत्यादी पुन्हा 84 लक्ष भोगू लागलो। खूप चिंतित राहू लागलो आणि परमपिता परमेश्वर यांना प्रार्थना करू लागलो की हे दीनदयाळू, आम्हाला स्वतःच्या घराचा रस्ता दाखवा। आम्ही हृदयापासून तुमची भक्ती करतो। आपण आम्हाला दर्शन का देत नाही आहात? हा वृत्तांत कबीर साहेब यांनी धर्मदासजी यांना सांगताना म्हणाले की धर्मदास, या जीवांची हाक ऐकून मी आपल्या सतलोकातून जोगजीतचे रूप घेऊन काल लोकामध्ये आलो। तेव्हा 21व्या ब्रह्मांडांमध्ये जेथे कालचे स्वतःचे घर आहे तेथे तप्तशिलेवर जीवांना भाजून सूक्ष्म शरीरातून पदार्थ काढला जात होता। मी पोहोचल्यानंतर त्या जीवांची आग समाप्त झाली। ते मला पाहून म्हणाले की हे पुरुष, आपण कोण आहात? आपल्या केवळ दर्शनानेच आम्हाला खूप सुख व शांतीचा आभास होत आहे। तेव्हा मी सांगितले की मी परब्रह्म परमेश्वर कबीर आहे। आपण सर्व जीव माझ्या लोकातून येऊन काल ब्रह्मच्या लोकामध्ये अडकले आहात। हा काल दररोज 1 लाख मानवाच्या सूक्ष्म शरीरातून पदार्थ काढून खातो आणि नंतर नाना प्रकारच्या योनींमध्ये दंड भोगण्यासाठी सोडून देतो। तेव्हा ते जीवात्मे म्हणू लागले की हे दयाळू परमेश्वर, आम्हाला या कालच्या तुरुंगातून मुक्त करा। मी सांगितले की ही 21 ब्रह्मांडे काल याने 3 वेळा तप करून माझ्याकडून प्राप्त केलेली आहेत। जे आपण इथे सर्व वस्तूंचा वापर करत आहात या सर्व काल याच्या आहेत आणि आपण सर्व आपल्या इच्छेने फिरण्यासाठी आले आहात। म्हणून आता तुमच्यावर काल ब्रह्मचे खूप जास्त कर्ज झाले आहे आणि ते कर्ज माझ्या खऱ्या नामाच्या जपाशिवाय उतरू शकत नाही। जोपर्यंत तुम्ही ऋणमुक्त होत नाही तोपर्यंत
कालब्रह्मच्या तुरुंगातून बाहेर जाऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला माझ्याकडून नामोपदेश घेऊन भक्ती करावी लागेल. तेव्हा मी तुम्हाला मुक्त करून घेऊन जाईन. आमचा हा संवाद चालू होता तेवढ्यात तेथे कालब्रह्म प्रकट झाला आणि त्याने अत्यंत क्रोधित होऊन माझ्यावर हल्ला केला. मी माझ्या शब्दशक्तीने त्याला बेशुद्ध केले. मग काही वेळानंतर तो शुद्धीवर आला आणि माझ्या चरणी पडून क्षमा याचना करू लागला आणि म्हणाला की आपण माझ्यापेक्षा मोठे आहात. माझ्यावर थोडी दया करा आणि आपण माझ्या लोकांमध्ये का आला आहात ते सांगा. तेव्हा मी कालपुरुषाला म्हणालो की काही जीवात्मांना भक्ती करून आपल्या स्वगृही सतलोकी परत जाण्याची इच्छा आहे. त्यांना सद्भक्ती मार्ग मिळत नाही. त्यामुळे ते भक्ती केल्यानंतरही याच लोकांमध्ये राहून जातात. मी त्यांना सद्भक्तीचा मार्ग सांगण्यासाठी आणि तुझा भेद सांगण्यासाठी आलो आहे. तू काल आहेस. तू 1,00,000 जीवांचा आहार करतोस आणि 1,25,00,000 जीवांची उत्पत्ती करतोस. तसेच तू येथे भगवान बनून बसलेला आहेस. मी यांना सांगेन की तुम्ही ज्याची भक्ती करत आहात तो भगवान नाही तर काल आहे. हे ऐकताच काल म्हणाला की जर सर्व जीव परत गेले तर माझ्या आहाराचे काय होईल? मी भुकेने मरून जाईन. माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे की 3ही युगांमध्ये थोडे जीव घेऊन जावेत आणि मी काल आहे सर्वांना खाणार आहे. हे माझे रहस्य सर्वांना सांगू नये. जेव्हा कलियुग येईल तेव्हा आपणास वाटेल तितक्या जीवांना आपण घेऊन जावे. हे वचन काल याने माझ्याकडून प्राप्त करून घेतले. कबीर साहेब यांनी धर्मदासजी यांना पुढे सांगितले की सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युगामध्येही मी आलो होतो आणि बऱ्याच जीवांना सतलोकी घेऊन गेलो, परंतु त्याचे रहस्य सांगितले नाही. आता मी कलियुगामध्ये आलेलो आहे आणि काल बरोबर माझा संवादही झालेला आहे. कालब्रह्म मला म्हणाला की आता तुम्ही कितीही शक्तीपणाला लावली तरी आपले म्हणणे कोणीही ऐकणार नाही. प्रथम सांगायचे तर मी जीवांना भक्तीच्या लायकच ठेवलेले नाही. बिडी, सिगारेट, मद्यपान, मांसाहार इत्यादी दुर्व्यसने लावून त्यांची वृत्ती बिघडवलेली आहे. विविध प्रकारच्या पाखंड पूजांमध्ये जीवात्म्यांना गुंतवून ठेवलेले आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण आपले ज्ञान देऊन आपण आपल्या लोकी परत जाल तेव्हा मी म्हणजे काल माझे दूत पाठवून आपल्या भक्तिपंथास मिळते जुळते 12 पंथ चालवून जीवांना भ्रमित करून टाकेन. ते सतलोकाचा महिमा गातील, आपले ज्ञान देतील, परंतु नाम जप मात्र फक्त माझाच करतील. परिणाम स्वरूप ते माझेच भोजन बनतील. हे ऐकून कबीर साहेबजी म्हणाले की तू तुझ्या परीने प्रयत्न कर. मी सत्मार्ग सांगूनच परत जाईन आणि जो माझे ज्ञान ऐकेल तो तुझ्या फसव्या जाळ्यात कधीही अडकणार नाही. सद्गुरु कबीर साहेबजी म्हणाले की हे निरंजन, जर मी ठरवले तर तुझे सारे खेळ क्षणात समाप्त करू शकतो, परंतु असे केल्याने माझे वचन भंग होते. असा विचार करून मी माझ्या प्रिय हंस आत्म्यांना यथार्थ ज्ञान देऊन शब्दाचे बळ प्रदान करून सतलोकी घेऊन जाईन आणि म्हणाले की सुनो धर्मराया, हम शंखो हंसा पद परसाया, जिन लिन्हा हमरा प्रवाना, सो हंसा हम किय अमाना. पवित्र कबीर सागर मध्ये जीवांना धोक्यामध्ये ठेवण्यासाठी आणि आपली भूक शमवण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्यांचे वर्णन. 12 पंथ करू मैं साजा, नाम तुम्हारा ले करू आवाजा. 12 यम संसार पठहो, नाम तुम्हारे पंथ चले हो. प्रथम दूत मम प्रगटे जाई, पीछे अंश तुम्हारा आई. यही विधि जीवन को भ्रमाऊं, पुरुष नाम जीवन समझाऊं. 12 पंथ नाम जो ले है, सो हमरे मुख आन समय है. कहा तुम्हारा जीव नहीं माने, हमारी ओर होए बाद बखाने. मैं दृढ़ फंदा रची बनाई, जामे जीव रहे उरझाई. देवल देव पाषाण पुजाई, तीर्थ व्रत जप तप मन लाई. यज्ञ होम अरु नेम अचारा, और अनेक फंद में डारा. जो ज्ञानी जाओ संसारा,
जीवन माने कहाँ तुम्हारा। सद्गुरु वचन। ज्ञानी कहे सुनो अन्यायी, काटो फंद जेवले जाई। जेतिक फंद तुम रचे विचारी, सत्य शब्द तय सबय बिंडारी। जौन जीव हम शब्द दृढ़ावे, फंद तुम्हारा सकल मुकावे। चौका कर प्रवाह ना पाई, पुरुष नाम तिही देऊ चिन्हाई। ताके निकट काल नहीं आवे, संधी देखी ताक हम सिर नावे। उपरोक्त वर्णनावरून सिद्ध होत आहे की जे अनेक पंथ चालू आहेत, ज्यांच्या जवळ कबीर साहेबजी यांच्याद्वारे सांगितलेला सद्भक्ती मार्ग नाही, हे सर्व काल प्रेरित आहेत। अतः बुद्धिमानाने समजून विचार करून भक्ती मार्ग निवडायला हवा, कारण की मनुष्य जन्म अनमोल आहे, हा वारंवार मिळत नाही। कबीर साहेब म्हणतात की कबीर, मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार। तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लगता डार।